हा रस्ता आहे जामखेड ते काष्टी, इकडे काष्टी पुढे इकडे नावरा कुठे गेलाय। हा रस्ता राम शिंदे साहेब आणि खासदार सुजाता विखे पाटील यांनी मंजूर करून आणून हा रस्ता पूर्ण केला आहे। पण एक चिंचवली फाटा ते सुपा या दरम्यान एक थोडं बारकं जंगल आहे, तर या जंगलामध्ये एवढं खड्डे आहेत की त्याला अंत नाही। आणि थोडासा इथं डांबरी ओव्हर डांबरी आहे, इकडून ह्या बाजूने खड्डं ह्या बाजूने खड्डं, एक पुलं इथं त्या पुलावर इतकं खड्डं की त्याला अंत नाही। हा रस्ता मी रोज पाहतो, इकडे रोज मी सुपा वालूवर इकडे तुंबडीला मी रोज लोकांच्या कामानिमित्त जात असतो। हा रस्ता एवढा भयानक आहे, या अधिकाऱ्याला म्हणावं इथं कुणी या कुणी गाडी चालवा, ह्या रोडनी लोक कशी गाडी चालतात, कशा उशी ट्रॅक्टर काढतात, इतकी भयानक परिस्थिती आहे। मी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन नंबर घेण्यासाठी कर्जतच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला वागचौरे साहेबांना फोन केला होता। त्यांनी मला 3-4 तास फोन नंबर दिला नाही, त्याच्यामुळे वैतागून मी वागचौरे साहेबांना काय बोललो, भरपूर बोललो त्यांना मी। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, या रस्त्यावर जे कोण अधिकारी असतील त्यांना सांगतो, हा रस्ता मला 8 दिवसात बुजून पाहिजे, नाही बुजले तुम्ही तर तुमच्यात आंदोलन करणार आहे असं मी चोपणार इथं। येऊ दे गाडी, येऊ दे गाडी, येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे हेच गाडी येऊ दे का ना, हेच गाडी येऊ दे। या रस्त्यावर खरोखर भयानक परिस्थिती आहे आणि ज्याचं काम आहे त्यांनी हा रस्ता मला 8 दिवसात पूर्ण करून पाहिजे। खड्डे तुम्ही डांबरी टाका रस्ता जंगलमध्ये का तुम्ही डांबरी टाकू नका, खड्डे बुजू नका असं तुम्हाला जंगल अधिकारी म्हणतात का? हा तुमचा निवड मूर्खपणा आहे, तुमच्या डोक्यात 100% मेंदू नाही। तुम्हाला कोणी काय बोलत नाही, तुमचं मनमानी चालू आहे। हे इथं डांबरीच्या कडून साठपट मुरून टाका आणि इथं हे सगळं डांबर टाकून घ्या असं मी तुम्हाला सांगतो। आणि हे जर रोडवर तर टोल नाका वरतं इथं हा रस्ता तोपर्यंत सगळा पूर्ण करून घ्या। इथं मी हा रस्ता पूर्ण नाही केला तर तिथं मी टोल नाका 1 रुपया करून घेऊन जाणार नाही मी, असं तुम्हाला सांगतो। बोला की काय तुमचं म्हणणं, तुम्हाला वाचायला जमतं का इथं? नाही, इथं बहुत जास्त खड्डे पडलेत, हे रस्ता करून घ्यावा एवढी विनंती आमची। पण माझं म्हणणं आज करा बांधून हल्ली पाहिजे, त्यांना दिसत नाही का एवढं खड्डे पडले ते? अहो आजची गाडी खड्डे बसते, आजची गाडी याच्यामध्ये आजची गाडी खड्ड्यात बसती, मग ह्या अधिकाऱ्याला दिसत नाही का? मी अक्षर सांगतो, या हाट जरी खड्डे नाही बुजले तर तुमच्या जिथं त्या ऑफिस पुढं नाही गावले तर या रोडने तुम्ही कधीतरी येतात, या रोडने कुठे दिसले तर मी ह्या रोडने सारखा फिरत असतो मी, या रोडने कुठे नाही दिसले तर तुम्हाला ह्या खड्ड्यात बांधून तुम्हाला इथं पूर्ण जाईन असं मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला फक्त मी माझी 8 दिवसाची वॉर्निंग आहे, माझा मी निर्णय पुन्हा घेतो। मला काय एकट्याला या रस्त्यावर मागायचे नाही, ह्या रस्त्यावर रोज हजारो वाहनं जातात, त्यांचं डिझेलचं किती हे होते। एक तुम्ही ह्या रस्त्यात पुरा करा, नाहीतर रस्ता बंद करा, कर्जतून लोक श्रीगोंद जात्यान, आता इकडून नगरून जात्यान, एवढा अर्धा किलोमीटर रस्ता पास करायला अर्धा तास लागतो एवढं बघितलं का वाहनं किती वाहनं गेली। तुम्हाला सांगतो, हाफिस जामखेडा असो, कर्जला असो, नगरला असो, मी 8 दिवसात तुमच्या ऑफिसला येणार, अक्षरशः तुमच्या ऑफिसमध्ये मी वेगळ्या पद्धतीचं जागरण गोंधळ करणार असं मी तुम्हाला सांगतो। अशी तुम्हाला माझी वॉर्निंग आहे, अक्षर तुम्हाला या खड्ड्यात बांधून पूर्ण जाईल। मी काय गुन्हा भेट नाही, माझ्या किती गुन्हा दाखल करा काही करा, मी माझ्यासाठी स्वतःसाठी काहीच करीत नाही। मी रात्रंदिवस जनतेसाठी करतो, जनतेसाठी काही करतो मी। माझा परपंच पूर्ण मी वाऱ्यावर सोडून दिला आहे। आता व्हायला 7:30 मी आंघोळ कवा केली, मी उठलो गावा असन, गिरीला दूध कवा घातला असन, तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला 2-2, 3-3 लाख पगार असून तुम्ही 10 वाजता उठतात, रस्त्याचं काय बघत नाही तर। तसेच कर्जत ते मिरजगाव त्या चिंचवडी झपाट्याच्या डिस्कशनमध्ये तिथं बी ही परिस्थिती, त्या रस्ता झाला किती वर्ष, जवळ 10 वर्ष रस्ता काम झालं, त्या तुम्हाला अजून कळत नाही का? असं जमत नाही। इकडे दिसल्यावर तुम्हाला
बांधून ह्या खाडीत पुरलं जाईल आणि तुमच्या ऑफिसपुढे जागरण गोंधळ केलं जाईल असं तुम्हाला सांगतो. सत्यमेव जयते. जय भीम, जय शिवाजी महाराज, जय मातंग समाज, रामकृष्ण हरी.